पाय माझे जेथे पाय माझे जेथे पाय माझे जेथे देवदत्ता शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे जिंदी. भगवान शिवजींना का निवडलं? त्यांचे चरण तुम्ही तुमच्या चित्तामध्ये ठेवतात तर ते पहिल्या अभंगाच्या टोकालाच दिसतं लक्षात की शिव भोळा चक्रवर्ती. चक्रवर्ती पदाने त्रैलोक्याचा अधिराजा, या संपूर्ण त्रैलोक्याचा ब्रह्मांडाचा राजा कोण असेल तर भगवान शिवजी आहे. आणि पहिल्या पदाने भक्तांच्यावर खरा अनुग्रह करणारा शिव भोळा असा आहे. विठ्ठल दोन गोष्टी पाहिजे. एक सत्ताधीश पाहिजे. तुम्ही कोणाच्या नादाला लागतात? भिकाऱ्याच्या बरोबर मैत्री करतात कोणी? भिकाऱ्याबरोबर कोणी मैत्री नाही करत. मग कोणाबरोबर मैत्री कोणाबरोबर असते? ज्याच्याकडे सत्ता संपदा ऐश्वर्य, त्याच्याकडे काय बरोबर? भगवान शिवजी कोण आहेत? चक्रवर्ती आहेत. चक्रवर्ती सम्राट आहेत. या विश्वाचे चक्रवर्ती सम्राट भगवान शिवजी आहेत. म्हणून एक श्रेष्ठ आहे. सम्राट चक्रवर्ती असल्या कारणाने ते तुम्हाला पाहिजे ते देऊ शकतात. आणि भोळे असल्यामुळे तुमची परीक्षा पाहत नाहीत. विठ्ठल भगवान विष्णूंच्या बाबतीत असं सांगितलं. भगवान विष्णू सुद्धा काय आहेत? चक्रवर्ती आहेत, सम्राट आहेत. भगवान विष्णू या विश्वाचे राजा आहेत ना. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले. 21 स्वर्गा ते धरले सत्ता मात्रे आपुल्या सत्तेने संपूर्ण विश्व निर्माण. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. तो हा पंढरीचा राणा म्हणजेच भगवान विष्णू. म्हणजे भगवान विष्णू कसे आहेत तर त्रैलोक्याचे राजा आहेत. पण आमच्या शिवजींसारखे भोळे नाही आहेत.